नमस्कार, आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आहे ना 15 ते 20 लोकांसाठी हे भाजी बनवणार आहे, आपली वांग्याची भाजी, बरोबर। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य, सर्वप्रथम आपल्याला एका मोठ्या पातेल्यात आहे ना तेल घ्यायचं आहे। करीबन 3 ते 4 चमची, मोठे 3 ते 4 चमची तेल घ्यायचं आहे। आणि मग तेल तापलं आहे का ते जरासं बघायचं। आणि तेल जर तापलं की त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला राई घालायची आहे, मोहरी, असं आपण हाताने चेक करून घ्यायचं। आणि मग ते झालं की त्याच्यामध्ये राई घालायची आहे। राई तडतडली की मग त्याच्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे। आणि मग जिरं घालून झाल्यानंतर ते चांगलं गरम झालं की मग आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घातल्यानंतर आपण काय करायचं आहे, कढीपत्ता, राई आणि जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर, आलं, लसणाची पेस्ट करायची आहे आणि ती ह्याच्यामध्ये घालायचं आणि चांगलं आपण त्याला भाजून काढायचं तेलामध्ये। लक्षात ठेवा, लसूण, आलं आणि कोथिंबीर ह्याला मिक्सरमधनं आपण वाटण तयार करून मग घालायचं आहे। आता आपल्याला तेलामध्ये बारीक चिरलेले उभे कांद्याचे काप घालायचे आहेत। ती करीबन 3 ते 4 मोठे कांदे घेतलेत, त्यांना उभं चिरलं आहे आणि बारीक चिरलं आहे आणि ते चांगलं आपण तेलात परतून घेऊया। चांगलं परतून घेऊया। आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमची हळद घालायचं आहे। 1 चमची हळद घालून चांगल्या पद्धतीने परतून घेऊया। आता त्याच्यावर ताट झाकून आपण शिजायला ठेवूया कांदा। आता ताट झाकून 10 मिनिटानंतर आपण ताट उघडून अशा पद्धतीने फिरवून घेऊया। फिरवून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण मध्यम आकाराचे वांग्याचे काप करून याच्यात घालायचे। करीबन 7 ते 8 वांगी घेतलेत, त्यांना असे चौकोनी आकाराने कापून ठेवलेत, देठा साईड कापून घेतलेत आणि मग ते कांद्यामध्ये परतून घेऊया। आणि ह्याच्यामध्ये 1 चमची हिंग घातली आहे आणि चांगलं व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला करीबन 10 मिनिट आहे ना आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे। ताट झाकून झाल्यानंतर आपण 10 मिनिटानंतर बघूया की अशा पद्धतीने हे शिजलेत वांगी। आणि चांगलं व्यवस्थित फिरून बघूया आणि परत एकदा 7 मिनिटासाठी ताट झाकून घेऊया। ताट झाकून झाल्यानंतर 7 मिनिट झाल्यानंतर परत उघडून बघूया आणि असं 3 ते 4 वेळा फिरून घ्या आणि 1 वांग्याचं काप घेऊन बघा शिजून झालं आहे का। शिजलं असेल तर अशा पद्धतीने आपण बघायचं आहे शिजलं आहे का नाही। चांगल्या पद्धतीने शिजून झालं आहे। आता हे आपलं वांग्याचे काप चांगले शिजलेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमची मोठं चटणी टाकायची आहे, जी घरगुती मसाला चटणी असते ना ती आपल्याला घालायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 2 ते 2.5 चमची चवीनुसार मीठ घातलं आहे 15 ते 20 लोकांसाठी। आणि त्याच्यानंतर आपल्याला धनेजिरं पावडर घालायची आहे, करीबन 2.5 ते 3 चमची धनेजिरं पावडर आपण घेतली याच्यामध्ये। तर ती व्यवस्थित आपल्याला त्याच्यात घेऊन चांगल्या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आणि सगळे मसाले एकत्रित करून घ्यायचे आहेत। आणि मसाले एकत्रित करून झाल्यानंतर व्यवस्थित फिरवून घ्या, अशा पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित फिरवून झालं आहे आपला। आता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे, करीबन 12 मिनिट आपल्याला ताट झाकून ठेवायचं आहे। तर 12 मिनटं झालेत तर आपली ही भाजी तयार झाली आहे। व्यवस्थित चांगला कलर आला ह्याला, बघू शकताय तुम्ही। आणि अशाच पद्धतीने तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तेवढं प्रमाण घ्यायचं आहे आणि करीबन 15 ते 20 लोकांसाठी अशा पद्धतीने तुम्हाला वांग्याची भाजी करून घ्यायची आहे। आणि तुम्ही केल्यानंतर ती कशी झाली आहे ती नक्की मला कमेंट्सद्वारा कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।